कारण शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची एक ऑडिओ क्लिप आता व्हायरल होताना दिसते आहे आणि या संदर्भातली मोठी बातमी आपण बघूयात। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे, तर शिक्षक भरतीच्या उमेदवारांसोबत मंत्री केसरकरांनी उद्दामपणा केल्याचा आरोप होतोय। तर भरतीमधला पोर्टल कधी सुरू होणार असा उमेदवाराने सवाल विचारलेला होता केसरकरांना आणि उमेदवाराच्या प्रश्नाच्या नंतर मंत्री दीपक केसरकर हे भडकलेले बघायला मिळाले। मात्र दीपक केसरकरांच्या या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुढारी न्यूज पुष्टी करत नाहीये। महिला शिक्षक भरती उमेदवारासोबत दीपक केसरकर यांची शाब्दिक चकमक सुद्धा झालेली होती आणि तो व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झालेला आहे। आताची एक नवीन ऑडिओ क्लिप मंत्री दीपक केसरकर, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची ही नवीन ऑडिओ क्लिप समोर येते आणि ही ऑडिओ क्लिप आता व्हायरल होतीये। शिक्षक भरती उमेदवारासोबत त्यांचा झालेला संवाद या ऑडिओ क्लिपमध्ये आहे। तर शिक्षक भरतीच्या उमेदवारासोबत मंत्री केसरकर यांनी उद्दामपणा केला असा त्यांच्यावरती आरोप होतोय। भरती पोर्टल कधी सुरू होणार असा सवाल खरं तर या उमेदवाराने विचारलेला होता दीपक केसरकरांना। मात्र त्याच्या या प्रश्नानंतर दीपक केसरकर हे भडकलेले दिसले। हॅलो, हा नमस्कार साहेब। नमस्कार। हा सर, ते आपलं पवित्र पोर्टल आपलं शिक्षक भरतीसाठी कधी चालू होईल? होणार आहे 15 दिवस। हो का सर? किती पेपर झालेले, भरपूर दिवस झाले। आता आम्हाला नुसतं म्हणजे जगाव का मराव असं झालंय परिस्थिती। काय बोलताय, तुम्हाला काय कळतं का? नाही म्हणजे इतकं म्हणजे आम्हाला म्हणजे त्या डिस्क्वालिफाय करायला लावतो। हा तुम्ही असं बोलताय, तुम्हाला प्रोसिजर माहिती नाही? तर ही ऑडिओ क्लिप आपण ऐकलेली आहे। तुम्हाला प्रोसिजर माहिती नाही का? तुम्हालाच डिस्क्वालिफाय करायला लावतो, तुम्हालाच अपात्र करायला लावतो असं दीपक केसरकर यांनी म्हटल्याचं या ऑडिओ क्लिप मधून कळतंय। ही व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप आहे। सध्या तरी पुढारी न्यूज या ऑडिओ क्लिपची पुष्टता करत नाहीये। मात्र ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली दिसते आणि दीपक केसरकर हे भडकलेले दिसतायत। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, अगदी 2च दिवसापूर्वी एका महिला उमेदवाराला केसरकरांनी झापलं होतं आणि अपात्र करण्याची धमकी दिलेली होती असाही आरोप होतोय आणि त्यानंतर आता ही नवीन ऑडिओ क्लिप समोर येते। यावेळी राज्यामध्ये शिक्षकांच्या 65,000पेक्षा जास्त, साधारणतः 65,111 जागा रिक्त आहेत। त्याच्यापैकी 80% जागा भरायला वित्त विभागाने परवानगी दिली। या जागांच्या बाबतीमध्ये विचारण्यासाठी जेव्हा त्यांनी फोन केला तेव्हा दीपक केसरकर यांना तरी फोन केला। सुरुवातीला तो त्यांच्याशी संबंधित एका व्यक्तीशी बोलतोय, त्याच्यानंतर केसरकर यांना विषयी विचारतोय तर केसरकर त्याला तुम्हाला डिस्क्वालिफाय करेल का, करून टाकेल, तुम्हाला प्रोसिजर माहिती द्यायचं असं त्याला दडावताना दिसत आहेत। अर्थात हे ऑडिओ क्लिप मध्ये आहे। या ऑडिओ क्लिपची पुढारीने पुष्टी करत नाहीये। ही ऑडिओ क्लिप जी आहे ती या विद्यार्थी शिक्षक संघटनेकडनं आपल्याला पाठवण्यात आलेली आहे। मात्र असं असताना ही नक्की ही सत्यता जी आहे ती पडताळ करूनच ही खरी आहे की खोटी आहे कळेल। मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी ऑडिओ क्लिप समोर आली त्याच्यामध्ये केसरकर या त्या शिक्षक ज्यांनी फोन केलेला आहे भरती संदर्भात त्याला दम देताना दिसत आहेत। अगदी ते डिस्क्वालिफाय करण्याची धमकी देत आहे। हीच जी आहे ती धमकी याच्या पूर्वी सुद्धा त्यांनी काही दिवसांपूर्वी बीडमधल्या एका महिलेला देताना आपण पाहिलेली। त्यामुळे कुठेतरी राज्याचे शिक्षण मंत्री हे आपला तोल सांभाळून जे आहे बोलण्याच्या ऐवजी त्याच्या कुठेतरी फोन करणाऱ्यांवरती भडकून बोलतायत। हे निश्चितच त्यांच्यासाठी विचार करण्यासाठी असतं। ठीक आहे पंकज, तुम्हाला काही वेळासाठी थांबवते। आपल्यासोबत शिक्षक भरतीचे उमेदवार संदीप कांबळे जोडले गेलेले आहेत। संदीपजी, 2 दिवसापूर्वी महिलेला झापल्याचा आरोप करण्यात आलेला होता, त्यांचा एक व्हिडिओ समोर आलेला होता आणि आता ही एक ऑडिओ क्लिप समोर येते। केसरकरांनी अशा पद्धतीचं अपात्र करण्याची जी धमकी आहे ती आधी सुद्धा दिल्याचं कळतंय। नक्कीच मॅडम, ती अपात्र करण्याची धमकी जी दिलेली आहे महिलांना अभियोगिता धारक आहे। त्यांच्या पाठीमागे आम्ही राज्यातले 2 लाख पात्र अभियोगिता धारक उभा आहोत। काल त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्याबद्दल स्पष्टता देताना मुख्य शिक्षण मंत्री महोदय त्याबद्दल माझी काही चूक नाही असं बोललेत। मुळामध्ये शिक्षण मंत्री महोदयाच्या स्वाभिमानाला ठेच आणि धक्का पोहोचलेला आहे।
कारण इन कॅमेरा आजपर्यंत अभियोग्यताधारकासोबत कधीच चर्चा झाली नाही. ती जी अभियोग्यताधारक युती आहे ती त्यांच्या हक्काची प्रश्न मांडत होती. ती जेव्हा त्या मुलींनी त्यांना विचारलं की शिक्षक भरतीच्या जाहिराती कधी येतील, तर शिक्षक मंत्री महोदयांनी त्यावर स्पष्ट उत्तर न देता त्यांना दमदाटी केली, तुम्हाला अपात्र करतो म्हणले. कारण जाहिराती मुळामध्ये पोर्टलला आल्याच नाहीत. कारण जोपर्यंत आंतरजिल्हा बदली होत नाही तोपर्यंत जाहिराती शक्यच आहेत. मात्र सरळ सरळ उत्तर न देता त्या ठिकाणी त्यांना दमदाटी केली. आणि ही दमदाटी देणे शिक्षण मंत्री महोदयाची पहिली बाब नाही. त्याच्यापूर्वी जे तुमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग आलेले आहे ते आमच्या अभियोग्यताधारकाचीच आहे की परीक्षा झाली फेब्रुवारी महिन्यात आणि त्याचा निकाल लागला तात्काळ एका 20 दिवसामध्ये. मग त्या निकाल लागल्याच्या नंतर प्रक्रिया काहीच होत नाही. फक्त रजिस्ट्रेशन नोंदणी केली म्हणजे शिक्षक भरती होत नाही. शिक्षण मंत्री महोदय जो रोडमॅप दिलेला होता हिवाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशनामध्ये तो रोडमॅप फॉलो केला नाही. आणि हे आम्हाला शिक्षण मंत्री संदीपजी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. तुम्ही असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे संजीव भोर जोडले गेलेले आहेत. संजीवजी, शिक्षक भरती उमेदवारासोबत केसरकरांनी उद्दामपणा केल्याचा आरोप होतोय. अगदी 2 दिवसापूर्वी एका महिलेसोबतचं त्यांचं संभाषण समोर आलेलं होतं आणि आता एक ऑडिओ क्लिप सुद्धा समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये सुद्धा त्यांनी उमेदवाराला अपात्र करू असं म्हटलेलं आहे. हे बघा, याच्यात मला असं वाटतं की हा पराचा कावळा होतोय. मंत्री दीपकजी केसरकर यांची या मंत्रिमंडळातील प्रतिमा आपल्या सगळ्यांना माहीत असेल. ते अतिशय संयमी, अभ्यासू आणि शिस्तप्रिय मंत्री आहेत. मोजकच ते बोलण्याचा कायम त्यांचा प्रयत्न असतो आणि संयमाने बोलण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र या शिक्षक भरती प्रक्रियेत सातत्याने त्यांना ज्या पद्धतीने फोन केले जातात अभियोग्यताधारकांकडून, मला वाटतं जाणीवपूर्वक मंत्र्यांना त्रास देण्यासाठी एक कोणी करून घेतय का हे यामागे तपासून बघितलं पाहिजे. कारण संजीवजी, आपल्यासोबत शिक्षक भरतीचे उमेदवार स्वतः जोडले गेलेले आहेत. त्यांचे सुद्धा प्रश्न आहेत, त्यांना विचारूयात आपण. संदीपजी, काय प्रश्न आहेत तुमचे? नक्कीच बोरवे सर, तुम्ही जे म्हणताय ना खूप संयमी आहेत. आम्ही मान्य करतो त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक आम्ही अभियोग्यताधारकांनी वारंवार केले. त्यांनी जो संयम आम्हाला शिकवलाय तो संयम आम्ही गेल्या 5 वर्षापासून भोगतोय. आता आमची वयाची 35 वर्षे होत आहेत, अजून किती संयम बघायचा? शिक्षक भरतीच्या जाहिराती नाही तर मग आम्ही आमचे हक्क मागणार नाही तर काय करणार आहेत? आणि मुळामध्ये शिक्षक महोदयांनी त्या जी घडलेली घटना आहे, संविधान दिनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एका महिलेच्या गदा आणला जातो, तेव्हा शिक्षण मंत्री महोदयांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये साधं एक वक्तव्य सुद्धा केलं नाही, दिलगिरी व्यक्त सुद्धा केली नाही. ते आमच्या भावनेची खेळणं नाही तर काय आहे? एका बाजूला तुम्ही जाहिरातीच दिली नाहीत आणि तुम्ही म्हणता जा पसंतीक्रम करा द्या. आम्ही का गुवाहाटीचे पसंतीक्रम द्यायचे? आम्ही अभियोग्यताधारकच आहोत ना. हॅलो संजीवजी, काय म्हणणं आहे यावरती? कसं आहे, ही भरती, ही मेगा भरती करण्यासाठी स्वतः मंत्री दीपक केसरकर साहेबांनी पुढाकार घेतला. या सगळ्या अभियोग्यताधारकांना माहित आहे की मंत्री दीपक केसरकरांनी ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी किती मेहनत घेत आहेत. ते सातत्याने या भरती प्रक्रियेत अनेक प्रकारचे अडथळे आले. म्हणजे वेगवेगळ्या समूहांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या. मला या विषयातली बारकावे बऱ्यापैकी माहित आहेत. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी अभियोग्यताधारकांच्या काही वेगळ्या डिमांड होत्या, इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या काही मागण्या होत्या. या सगळ्यातून मार्ग काढत काढत मंत्री महोदयांनी आता 15 दिवसात हे चालू होईल असं जेव्हा सांगतायत ते समोर अभियोग्यताधारकांना, तेव्हा त्यांनी चालू प्रेस कॉन्फरन्समध्ये अशा पद्धतीने डिस्टर्ब करणं योग्य आहे का? कारण हे शेवटी शिक्षक आहेत आणि यांना पुढची पिढी घडवायची आहे. संजीवजी, तुमचं म्हणणं लक्षात आलं. आतापर्यंत दीपक केसरकर हे ज्या पद्धतीनं पाठपुरावा करतायत त्यांचे सगळे प्रयत्न सुद्धा आपण बघूयात. मात्र दुसरीकडे हे प्रश्न मग विचारायचे कोणाला? त्या मंत्र्यांना नाही विचारायचे, मग कोणाला विचारायचे या सगळ्या अभियोग्यताधारकांनी? हे बघा, जेव्हा शेकडो फोन येतात तेव्हा त्या शेवटी मंत्री असले तरी ते एक व्यक्ती आणि माणूस आहे, त्यांनाही भावना असतात. अनेक प्रश्न जेव्हा येतात तेव्हा त्राग्यातून त्यांच्याकडून 1-2 वाक्य जास्त बोलले गेलेले असतील म्हणून काय त्यांनी त्या अभियोग्यताधारकांना लगेच डिस्क्वालिफाय केलंय किंवा त्यांच्यावर कारवाई केली, अशातला हा भाग नाहीये. त्यामुळे मी आधी बोललो की पराचा कावळा किंवा राईचा पर्वत होऊ नये या विषयात मंत्री महोदयांची भूमिका आणि प्रयत्न किती प्रामाणिक आहेत याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मी अभियोग्यताधारक उमेदवारांना विनंती करतो की 100% त्यांना न्याय देण्यासाठी मंत्री दीपक केसरकर असतील किंवा
मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कटिबद्ध आहे आणि प्रामाणिक प्रयत्न करत आहे. ठीक आहे. लवकरच एक शिक्षकांची मेगा भरती या राज्यात झालेली असेल. आहे. यापूर्वी जी झाली नाही अशी भरती यावेळेस होईल. ठीक आहे संजीवजी, धन्यवाद. तुम्ही दोघांनी सुद्धा संवाद साधलात त्याच्यासाठी. तर 2 दिवसापूर्वी एका महिलेशी उद्धमपणा केल्याचा आरोप होतोय. एकीकडे दीपक केसरकर यांची नवीन ऑडिओ क्लिप सुद्धा समोर येताना दिसते. तर त्याआधी 2 दिवसापूर्वीची ही घटना आपण बघतोय. त्यावेळेला या महिलेने त्यांना प्रश्न विचारलेला होता भरती पोर्टलच्या संदर्भातला आणि भरतीच्या प्रक्रियेच्या संदर्भातला. तेव्हा सुद्धा दीपक केसरकर यांनी अपात्र करू असं उत्तर दिलेलं होतं. हॅलो. हा नमस्कार साहेब. नमस्कार. हा सर, ते आपलं पवित्र पोर्टल आपलं शिक्षक भरतीसाठी कधी चालू होईल? होणार आहे 15 दिवस. हो का सर? किती पेपर झालेले भरपूर दिवस झाले. आता आम्हाला नुसतं म्हणजे जगाव का मरावं असं झालंय परिस्थिती. काय बोलताय? तुम्हाला काय कळतं का? नाही म्हणजे इतकं म्हणजे आम्हाला म्हणजे त्या डिस्क्वालिफाय करायला लावतो. हा तुम्ही असं बोलताय? तुम्हाला प्रोसिजर माहिती नाही? त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती आता शिक्षण मंत्र्यांकडून स्वतःकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल.